काँग्रेस नेते राहुल गांधींच्या विरोधात भाजपने आंदोलन केलं। संसदेमध्ये हिंदूंच्या विरोधात केलेल्या कथित वक्तव्याचा भाजपने आता निषेध केलेला आहे। नागपूर आणि नाशिकमध्ये भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। भाजपच्या कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींच्या निषेधार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी देखील भाजपने केली। भाजपच्या कार्यकर्त्यांनी या संदर्भात मागणी केली तर काँग्रेस नेते राहुल गांधींच्या विरोधात भाजपने आंदोलन केलं। संसदेमध्ये हिंदूंच्या विरोधात केलेल्या कथित वक्तव्याचा निषेध आता भाजपच्या वतीने केला जातोय। ही दोन्ही आंदोलनाची दृश्य आपण पाहतोय। नागपूर आणि नाशिकमधील ही दृश्य आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांच्या वतीने राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। नागपूरमध्ये राहुल गांधींचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करत आली तर नाशिकमध्ये देखील राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। संसदेमध्ये हिंदूंच्या विरोधात केलेल्या कथित वक्तव्याचा निषेध भाजपच्या वतीने आता केला जातोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।